नमस्कार मित्रांनो, चला आता आज आपण बनवूया साबुदाणा खिचडी। तर त्याच्यासाठी आपल्याला आता पहिले शेंगदाणे भाजून घ्यायचे। तर आपण आता चला गॅस पेटवूया। गॅस पेटवून झालेला आहे, तर पहिले आता आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत। तर आता कढई गरम करायला ठेवलेली आहे। हे बघा मित्रांनो, मी एवढे शेंगदाणे काढलेले आहेत। तर हे आता आपण कमी आचेवरती भाजून घेऊया। चला मित्रांनो, आपण आता हे साबुदाणा खिचडीसाठी 2 बटाटे घेतलेले आहेत। ह्या आपल्याला तिखटनुसार मिरच्या घेतलेल्या आहेत। तर आपण आता हे सोलून घेऊया। तोपर्यंत हे शेंगदाणे आपले कमी आचेवर ते छान असे परतून घ्यायचे आहेत। ते परतून होत आहेत तोपर्यंत मी इकडे बटाट्याची साल काढून बटाटा चिरून घेत आहे। मित्रांनो, हे असं सोलून घेते। तर आता हे असे सोलून घ्यायचे आहेत दोन्हीही। तर मित्रांनो, आता आपण हा बटाटा पाण्यात टाकून घेतलेला आहे। मिरच्याही धुवून घेतलेल्या आहेत। तर हे बघू शकता तुम्ही, मिरच्या मी धुवून घेतलेल्या आहेत। आता आपण ह्या कट करूया। तर आता आपण इकडे शेंगदाण्याकडे बघूया। शेंगदाणे आपले छान परतलेत का? तर हे बघा मित्रांनो, कसे छान आपले शेंगदाणे हे लालसर ब्राऊन झालेले आहेत। तर आता हे आपण थोडेसे बारीक करून घेऊया। थोडं जाडसं ठेवायचं, म्हणजे खिचडीला खूप सुंदर वाटतं। तर तुम्ही बघू शकता हे किती सुंदर लाल असे शेंगदाणे परतलेले आहेत, बघू शकता। चला मित्रांनो, आता हे आपले शेंगदाणे भाजलेले आहेत। तर हे आता आपण शेंगदाणे काढून घेऊया। हे इथं आता शेंगदाणे मी काढून घेतलेले आहेत। आता परत हीच कढई आपण गॅसवर ठेवायची आहे। तर ही कमी आचेवरती ठेवायची आहे। आता आपण ह्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया। बघू शकता मित्रांनो, हे तेल असं मी एवढं टाकून घेतलेलं आहे। तर हे थोडंसं आता गरम होऊ द्या। गरम झाल्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये मिरची आणि बटाटा टाकून घेऊया। चला मित्रांनो, आता आपलं तेल हे गरम झालेलं आहे। तर ह्याच्यामध्ये आपण आता पहिली मिरची टाकून घेऊया। तुम्ही बघू शकता तेल कसं तापलेलं आहे, छान मिरचीला फोडणी बसलेली आहे। तर हे आपण आता मिरची टाकून घेतलेली आहे। आता मिरची थोडीशी गरम झालेली आहे, भाजलेली आहे। तर आपण ह्याच्यामध्ये आता बटाटे टाकून घेऊया। तर बघू शकता तुम्ही, मी हा बटाटे टाकून घेतलेला आहे। तर आता हे आपण हलवून घेऊया। बघू शकता मित्रांनो, हे तेलामध्ये आता फ्राय होत आहे। तर ह्याच्यात थोडंसं आता आपण मीठ घालूया, म्हणजे बटाटोला छान भाजला जाईल आणि त्याची मीठही लागलं जातं। तर हे आता आपण थोडासा बटाटा लाल होईपर्यंत हे तसं परतवून घ्यायचं आहे। चला मित्रांनो, आता हा बघा बटाटा आपला छान भाजत आहे। तोपर्यंत हे बघू शकता, मी हे शेंगदाणे थोडेसे बारीक केलेले आहेत, थोडेसे जाडसरच ठेवले आहेत। त्याच्यातीलच ही शेंगदाणे थोडेसे आपण टाकणार आहोत। तर हे अख्खे शेंगदाणेही मी थोडेसे ठेवलेले आहेत। हा आपला इथे शाबू भिजलेला आहे। तर बघू शकता हा किती छान भिजलेला आहे आणि कसा मौसूत हे झालेला आहे, बघू शकता मित्रांनो तुम्ही। आता आपण हे हलवत राहणार आहोत जोपर्यंत बटाटा लालसर होत नाही तोपर्यंत आपल्याला हा छान परतून घ्यायचा। बघू शकता मित्रांनो, हा आता आपला बटाटा छान भाजलेला आहे। बघू शकता तुम्ही, हा लाल उठलेला आहे बटाटू। हे बघू शकता तुम्ही। आता हा असा मी दाबून बघितलं तर हा शिजलेला आहे, बघू शकता। आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत शाबू। आता आपण तिथे शाबू टाकून घेतलेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं हा हलवून घेऊया। आता आपण ह्याच्यात टाकणार आहोत शेंगदाणे। तुम्ही बघू शकता, जाडसर शेंगदाणे मी ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत। तर आता आपण हे हलवून घेऊया। बघू शकता मी हे हलवून चांगले एकजीव करून घेत आहे, हे बघू शकता। आता ह्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकणार आहे। परत हे मी शेंगदाणे भाजलेले थोडे ठेवले होते,
हे पण मी ह्याच्यात टाकून घेणार आहे. तर बघू शकता मित्रांनो आपली खिचडी कशी बनत आहे. तर आपण बघू शकता आपली खिचडी. आता झाकून ठेवूया. तर हे आता मी झाकण ह्याच्यावरती ठेवत आहे. आता आपली 2 मिनटं झालेली आहेत. तर आपण आता खिचडी हलवून घेऊया आणि बघून घेऊया. आपली खिचडी आता तयार झालेली आहे. तर बघू शकता मित्रांनो ही आपली खिचडी आता तयार झालेली आहे. साबुदाणा असा छान फुललेला आहे. तुम्ही बघू शकता ही खिचडी कशी झालेली आहे आणि तुम्हाला आवडली का हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. प्लीज माझ्या पेजला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.